झी 24 तास एक पाऊल पुढे। सायकल खरेदी विक्रीसाठी पुणे पोलिसांनी दुकानदार आणि ग्राहकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। या सूचना नेमक्या काय आहेत आपण पुण्यामधले पोलीस उपायुक्त मकरंद रानडे यांच्याकडून जाणून घेऊया। हे कोण संशयित आरोपी आहे ज्यांनी या सायकली विकत घेतल्या त्याची माहिती मिळणं पोलिसांना खूप अवघड झालं आणि पोलिसांना त्यासाठी खूप तपास करत बसावं लागलं। तर हे जर या गोष्टी सहज उपलब्ध असत्या तर पोलिसांना तपासकामी त्याची चांगली मदत झाली असती। म्हणून आम्ही त्यांना असं आवाहन केलेलं आहे की इथून पुढे सायकल विक्री करताना जे विकत घेणारे नागरिक आहेत त्यांच्याकडे त्यांनी फोटो आयडेंटिटीची मागणी करावी। ते फोटो आयडेंटिटी व्यवस्थित तपासून त्याची झेरॉक्स काढून घ्यावी आणि त्याच्या रजिस्टरमध्ये नोंदी कराव्यात आणि मग त्यांना सायकल विक्री करावी। सायकलिंगचं पुणे अशी ओळख असलेल्या पुण्यात आता सायकल खरेदी करण्याचं अवघड होणार आहे, कारण यापुढे सायकल खरेदी करताना ग्राहकांना संपूर्ण माहिती आपली द्यावी लागणार आहे, तरच सायकल खरेदी करता येणार आहे। पुण्यात झालेल्या साखळी स्फोटानंतर हे नियम करण्यात आलेत। या संदर्भात अधिक जाणून घेऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी नितीन पाटोळे यांच्याकडून। पुण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या घटनेला आज बरोबर 8 दिवस होत आहे। या बॉम्बस्फोटांच्या घटनेनंतर पुण्यातील एक महत्त्वाचा घटक चर्चेला आलेला आहे, तो म्हणजे सायकली आणि सायकलिंगची दुकानं। पुण्यातल्या अशाच एका सायकलच्या दुकानामध्ये आता आपण आहोत। या बॉम्बस्फोटानंतर ही दुकानं चर्चेत येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पुण्यातील जे साखळी बॉम्बस्फोट झाले त्यामध्ये 3 सायकल वापरण्यात आलेल्या होत्या आणि या तिन्ही सायकली पुण्यामधील दुकानातून खरेदी करण्यात आलेल्या होत्या अशी माहिती पोलीस तपासामध्ये पुढे आलेली आहे। त्यामुळे या सायकलींची जी दुकानं आहेत, सायकल व्यापारी आहेत, त्यांच्या विक्रीमध्ये आणि त्यांच्या कामकाजामध्ये मागील 8 दिवसांमध्ये आमूलाग्र फरक पडलेला आहे। पोलिसांनी या पुण्यातील कसबा पेठ आणि बुधवार पेठेचा जो परिसर आहे त्यामध्ये सायकल मार्केट आहे किंवा सायकलींची बहुतांश दुकानं या परिसरामध्ये लोकेटेड आहेत। या सर्व दुकानांची पोलिसांनी कसून चौकशी केली। त्यानंतर 2 दुकानं पुढे आली ज्यामध्ये या साखळी बॉम्बस्फोटांसाठी ज्या सायकली वापरण्यात आलेल्या होत्या, जी कुठनं खरेदी केल्या, ही 2 दुकानांची नावं पुढे आली। त्यामुळे एक दुकानांमध्ये भीतीचं वातावरण सायकल दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। त्याचबरोबर त्यांच्यामध्ये एक जागरूकताही देखील तयार झालेली आहे। पुण्यातलं हे जे साईबाबा सायकल मार्ट आहे त्या दुकानात आहोत आणि या दुकानाचे मालक सुनील वर्मा आता आपल्याबरोबर आहेत। आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया या बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर त्यांच्या व्यवसायावर काही परिणाम झालाय का, ही जी नवीन कार्यपद्धती त्यांनी सुरू केली आहे त्याच्याविषयी। वर्मा साहेब, 8 दिवस झालेले आहेत बरोबर बॉम्बस्फोटाला, त्यानंतर त्याआधीची तुम्ही ज्या पद्धतीने सायकल विक्री करायचा आणि आता काय फरक झाला? फरक हे झालंय की आम्ही आता विदाऊट प्रूफ सायकल विकतच नाही। काहीतरी प्रूफ लागतं, जसं लायसन्स झालं, पॅन कार्ड झाला, ओळखपत्राशिवाय आम्ही सायकल विकत नाही असं आम्ही ठरवलंय। तुम्ही म्हणता की तुम्ही पॅन कार्ड वगैरे घेता, तसं एखादं उदाहरण तुमच्या रजिस्टरमध्ये असेल दाखवतो। हे बघा, असं आम्ही घेतो। आपण पाहू शकतो की हे सायकल विक्रेत्याचं रजिस्टर आहे आणि गिराईक येईल त्याकडनं अशा प्रकारची प्रत घेतली जाते। त्याचबरोबर त्यांचा मोबाईल नंबर असेल, ॲड्रेस प्रूफ असेल, ते देखील माहिती घेतली जाते सायकली, आणि त्याचबरोबर सायकलीचा जो नंबर असेल तोही सविस्तरपणे या रजिस्टरमध्ये नोंदवून ठेवण्यात आल्याचं आपल्याला दिसतं। कुठलीही सायकल माहितीशिवाय, ग्राहकांच्या संपूर्ण माहितीशिवाय विकायची नाही, ही दक्षता ते घेत आहेत। त्याचबरोबर ही जी जागरूकता दुकानदारांमध्ये, सायकल दुकानदारांमध्ये निर्माण झालेली आहे ती सर्व नागरिकांमध्ये देखील निर्माण होण्याची गरज आहे। आणि बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर काही दिवसांपुरती ही दक्षता किंवा जागरूकतेचं जे हे वातावरण आहे काही दिवसांपुरतं मर्यादित न राहता ते कायमचं जर राहिलं, अशीच जागरूकता सर्वच समाजातल्या सर्वच घटकांनी, नागरिकांनी ठेवली तर अशा घातपातासारख्या, बॉम्बस्फोटासारख्या घटना निश्चित टाळता येऊ शकतील आणि त्यासाठी मदत देखील होऊ शकेल। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह नितीन पाटोळे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।